नमस्कार मैत्रिणींनो, रशूस सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणजे चिवडा म्हटला म्हणजे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा पदार्थ। चला तर मग बघूया ह्या चिवड्याला कुठले इन्ग्रेडियंट्स लागतात। ह्या चिवड्यासाठी मी 1 वाटी मखाना, त्यानंतर 1 वाटी पातळ पोहे, त्यानंतर मक्याचे पोहे, त्यानंतर शेंगदाणे, नंतर काजू, खोबरे, कढीपत्ता आणि 2 ते 3 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आणि मनुका तर तुम्हाला माहितीच आहे, मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि भारतीय औषधांमध्ये ते खूप उपयुक्त मानले गेले आहे। याचे नियमित सेवन केल्याने अनेक मोठ्या आजारांपासून बचाव होतो आणि हे कूलिंग इफेक्ट देणारेही आहे। म्हणून मी ह्या चिवड्यासाठी स्पेशल मनुका ह्या यूज केलेल्या आहेत। आणि मखाण्यांचा तर यूज तुम्हाला माहितीच आहे। मखाना खाण्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात। मखाण्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यानंतर हाडी मजबूत होतात, त्यानंतर पचनक्रिया सुधारते आणि मखाण्यांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम असते। या चिवड्यामध्ये मी हळद, जिरे, त्यानंतर साखर, मीठ, जिरे पावडर, चिली पावडर आणि त्यानंतर चाट मसाला, यात मी एक ॲडिशनल पदार्थ म्हणजे डाळ्या पण टाकणार आहे। त्या डाळ्यांमुळे चिवडा अतिशय छान लागतो। आपण एक पॅन घेतलेले आहे आणि पॅन मंद आचेवर गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आधी सर्वात प्रथम पातळ पोहे आणि मखाने भाजून घ्यायचे आहेत। आता आपण पॅन मध्ये पातळ पोहे टाकूयात। हे पोहे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थितरित्या एक पोहा हा भाजला गेला पाहिजे। पोहे आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत। ह्या पोह्यांचा आवाज तुम्ही बघू शकता, एकदम कुडुम असा येत आहे। आता आपण हे पोहे एका परातीत काढून घेणार आहोत। आता आपण पॅन मध्ये एकदम थोडंसं तेल टाकू आणि यामध्ये आपण मखाने भाजणार आहोत। मखाने ही अतिशय मंद फ्लेमवर तुम्हाला हळुवारपणे भाजायचे आहेत। आता मखाने भाजून रेडी आहे। आता हे मखानेही मी परातीत टाकणार आहे। आता आपण पॅन मध्ये थोडं तेल टाकलेलं आहे, तुम्ही अर्धा पळीही तेल टाकलं तरी चालेल। आता यात आपल्याला सर्वात पहिले काजू तळून घ्यायचे आहेत। काजूचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण ते काजू एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। काजूचा कलर बदललेला आहे। आता आपण काजू एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण ह्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणेही त्याच प्रकारे हळू फ्लेमवर फ्राय करायचे आहेत आणि थोडा शेंगदाण्यांचा कलर चेंज झाला म्हणजे शेंगदाणेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण शेंगदाणेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी ह्याच ऑइलमध्ये खोबरं टाकणार आहे। खोबऱ्यासाठी गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे, कारण जर जास्त तेल जर गरम झालेलं असलं तर खोबरं हे जळून जातं। त्याकरता तुम्ही गॅसची फ्लेम बंद करा आणि त्यानंतरच तुमचं खोबरं पॅनमध्ये तळा। खोबऱ्याचाही आता गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण ते खोबरे एका प्लेटमध्ये, आता आपण मनुका यामध्ये फ्राय करणार आहे आणि मनुका फ्राय करण्यासाठी अतिशय आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे। आता आपण यामध्ये मनुका टाकूया। मनुका ही अतिशय मंद आचेवर तुम्हाला इथे तळायचे आहेत। मनुका फ्राय झालेले आहेत आणि आता त्या साईडला मी काढणार। आता आपण इथे मक्याचे पोहे टाकणार आहोत आणि ते पूर्ण तळून घेणार आहोत। इथे मक्याचे पोहे तळले गेलेले आहेत। आता हेही मी त्या प्लेटमध्ये काढणार आहे। आता आपण पॅन मध्ये डाळ्या भाजून घेणार आहोत। आता आपले सर्व पदार्थ हे तळून आणि फ्राय करून रेडी आहेत। आपण आता यांना व्यवस्थितरित्या मिक्स करूयात। आता आपण मिरची आणि कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत। आता आपण यात सर्वात पहिले जिरं घालणार आहोत, त्यानंतर मिरची,
मिरची व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कढीपत्ता. गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि थोडी यामध्ये जिरा पावडर टाकायची आहे. जिरेपूड मी इथे टाकलेली आहे. जिरेपूड टाकताना तुम्ही गॅसची फ्लेम ही बंदच राहू द्यायची आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे आणि व्यवस्थितरित्या हे कालवून घ्यायचं आहे. आता आपण ही फोडणी ह्या चिवड्यावर ओतणार आहोत. आता ही फोडणी व्यवस्थितरित्या इथे आपल्याला कालवायची आहे. आपल्याला चिवडा हा व्यवस्थितरित्या या प्रकारे पटापट हलवायचा आहे. आता ह्या चिवड्यामध्ये छोट्या चमच्याने तिखट भुरकायचे आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे. नंतर 1 चमचा मी यामध्ये साखर घालणार आहे. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर 1 चम्मच चाट मसाला आणि हे पूर्ण व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. चिवडा आता तयार झालेला आहे आणि चिवडा अतिशय चविष्टही लागत आहे. घरच्या घरी बनवलेला अगदी सहज तुम्ही मुलांसाठी झटपट तयार करता येणारा असा चिवडा, आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असा आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसलेला हा चिवडा तुम्ही या माझ्या रेसिपीप्रमाणे करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. थँक यू फॉर वॉचिंग.